सरीस फुटते हास्य उन्हाचे. लेखक शंकर वैद्य. या भावाभावांच्या मारामारीत एकाचं तरी खून पडणार हे साऱ्या गावाला कळून चुकलं होतं. इस्टेटीच्या वाटण्या झाल्या तेव्हा कुशाबापूला नानाने 6 खणी वाडा दिला. हरिभाऊने सराफीच्या धंद्यासाठी समाईकीतली जमीन मोडून अगोदरच उचल केली होती. म्हणून मोठ्या वाड्याच्या उजव्या भिंतीचाच आधार घेऊन शेजारी बांधलेलं 4 खणी घर हरिभाऊला दिलं होतं. याच वेळी हरिभाऊच्या मनात वैमनस्याची भावना तयार झाली होती. घरातल्या बायकांची भांडणं होऊन एकत्रित कुटुंब फुटायची वेळ आली तेव्हा कुशाबापू डोळ्यात पाणी आणून म्हणाले, हरी, गोपाळकृष्णाच्या साक्षीनं सांगतो, मला या इस्टेटीचा लोभ नाही. एका पिंडाचे भाग आपण, तुला हवा तर हा वाडा घे, पण भाऊपणा तोडू नकोस. याला उत्तर म्हणून हरीनं जवळच उभ्या असलेल्या स्वतःच्या मुलाचं बकोटं धरलं आणि रागानं त्याला गाठोड्यासारखं उचलून बाजूला टाकीत उपरोधानं त्याला उद्देशून म्हणाला, आता तिकडं तडफडा, ते घर तुमचं. वाटणीचं सामान आपल्या घरात वाहून नेता नेता त्याची तनतन चालू होती. म्हणे, मला इस्टेटीचा लोभ नाही. अरे, तुझी इस्टेट पायधुळीशी तोलतो मी. मला मी जास्त सांगतो इस्टेटीची. चोर तर चोर आणि वर शिरजोर. त्यानं स्वतःच्या घराचा दरवाजा खाडकन लावून घेतला. शब्द ऐकताना कुशाबापूंच्या मनाला दंश झाला. बोलण्यासाठी त्यानं आ केला. त्यांना म्हणायचे होते, अरे हरी, काय वाटेल ते घे, पण असं काळजारा घरं पाडणारं बोलू नकोस. हरीचा दरवाजा लागताच त्यांचे शब्द तसेच अडले. दाटलेल्या कंठाने ते परत फिरले. घरात देवाघराजवळ आले. गोपाळकृष्णाची मूर्ती पाहून कुशाबापूंना हुंदका आवरेनासा झाला. देवाच्या पुढे डोकं ठेवून ते घळाघळा रडले. घरातली सारी बायका मुले कावरीबावरी होऊन दबकून उभी होती. गोकुळासारखं नांतं घर कडवटपणा निर्माण करून विभक्त झालं होतं. शारदा काकू, हरिकाकाची मुलं सारी जण भिंतींपलीकडच्या घरात गेली होती. आता ती एकत्र येणार नव्हती. सुखदुःखात सहभागी होणार नव्हती. घरात म्हातारी होती म्हणून संध्याकाळी घरात दिवा तरी लागला. पोराबाळांना घास जेवण मिळालं. कुशाबापूंच्या मनाची मात्र विलक्षण तगमग चालली होती. मनात जुन्या आठवणीचे पूर येत होते. पण आत्ताच घडून गेलेल्या प्रसंगाची आठवण साऱ्या आठवणी विस्कळून टाकीत होती. सकाळी उठल्यावर क्षणभर त्यांना वाटले, हरिभाऊ आता गाई म्हशींची धार काढून आला असेल. शारदा घरात घुसळण करीत असेल. परंतु कालच्या प्रसंगाचे स्मरण होताच त्यांच्या मनात धस्स झालं. साऱ्या घरावर प्रेतकळा दिसू लागली. कुशाबापू विलक्षण उदास झाले. महाजनांचा वाडा म्हणजे साऱ्या गावाला भूषण होतं. रीत पाहावी तर महाजनांच्या घरची, असं लोक आदरानं म्हणत. गोविंदनानांनी आदर्शच तसा घालून दिला होता. गोविंदनानांचा भाऊ विष्णू प्लेगमध्ये वारला. तो बापूला मागे ठेवून आत्माराम बुडून वारला. त्याचा मुलगा हरी. नानांनी भावांच्या पश्चात जीवाभावानं सांभाळलं. मुलांना असं कधी वाटलं नाही की आपल्याला कोणी नाही. नानांना पण मुलांनी एकाकीपणा जाणवू दिला नाही. नात्यातले भेद कधीच कोणाला कळले नाहीत. मुलांच्या बायका घरात येऊन रुळल्या तरी त्यांना नात्यांचा पत्ता नव्हता. नाना पंढरीची वारी करीत. सवड मिळेल तेव्हा मुलांना न कळणारा अध्यात्म सांगत. भागवत, तुकारामाची गाथा वाचून घेत. घरातला एकोपा बघून गावकऱ्यांना आश्चर्य वाटे, दबदबा वाटे. वाड्याच्या आवाराबाहेर घरातली गोष्ट कधी गेली नाही. श्रावणाचे दिवस आले की सणासुदीच्या निमित्तानं व कृष्णजन्माच्या उत्सवामुळं वाड्यात आनंदाची नुसती दंगल उडून जायची. वैशाख श्रेष्ठात आकाशात ढग दिसले की तरुण कुशाबापू बाहेरच्या अंगणात बाग तयार करायला लागायचा. जाईच्या वेलीचा मांडव बांधून पक्का करायचा. कांचनाच्या झाडाला नीट आळे तयार करायचा. तेरड्याचं, झेंडूचं बी वेगवेगळ्या कुंड्यांतून पेरायचा. सराफ कट्ट्यावरलं काम संपलं की हरी पण त्याला मदत करायचा. 10 खण घराच्या पाठीमागचं लांबच लांब परसू, त्यालाच लागून पलीकडल्या विश्वनाथाच्या घराचं परसू, त्याच्याही पुढची कितीतरी जागा, या साऱ्यांची एक वनराईच तयार झाली होती. परसात उजव्या बाजूला पडवळीच्या वेलासाठी मांडव उभारला जाई. दोडक्याच्या वेलीनं दरवर्षी शेवग्याच्या झाडावर चढायचं हे वहिवाटीनं ठरलं होतं. भोपळ्याचा वेल मात्र भोपळ्यांची डोरकुली झाकीत भुईसपाट पसरायचा. परसाच्या पार टोकाला गोंदणीचं झाड होतं.
त्याला लपेटून वर चढलेल्या गुळवेलीच्या वेलाचे मऊ दोरे उंचावरून खाली लोंबत. या परसाच्या मागची कुंपणाची भिंत ओलांडली की पाठीमागे देशमुखांची आमराई आसमंत हिरवं करीत पसरली होती. आमराईमधल्या महालक्ष्मीच्या देवळाचा कळस चमकून दिसे. त्या पलीकडे 2 मैलांवर मुंजाबाचा निळा डोंगर. मृगाचा पहिला पाऊस आला की सारं आसमंत सुगंधी श्वासोच्छ्वास करायचं. तटतटून वर येणाऱ्या अंकुरांनी शहारून जायचं. हे सारं वैभव पाहिलं की कुशाबापूंचं अंतःकरण हर्षानं उसळू लागायचं. दोघा भावांची जोडी सकाळ संध्याकाळ बागेत खपत असलेली सापडायची. मांडवी नदीला पूर आला की कोलाहल घुमवीत प्रचंड गहजब करीत ती दुथडी ओसंडून व्हायची. भर पुरात या भावंडांची जोडी पाणी तोडीत निघाली की बघणाऱ्याच्या मनाचा थरकाप होई. कधी कधी शिळधार पाऊस 8-10 दिवस लागून राहायचा आणि सकाळी बघावे तो मुंजाबाच्या डोंगरावरून एक शुभ्र धबधबा धीर गंभीरपणे खाली कोसळायचा. लहानपणापासून कुशाबापूला वाटे एकदा त्या डोंगरावर जावं, धबधबा जवळून पाहावा. एकदा दोघेजण चिखल तोडवीत पावसात डोंगरावर गेले. सारा डोंगर धुक्याच्या कुरळ्या वलयांनी लपेटला होता. डोंगर माथ्याच्या घळीतून अंग झोकून देणारा धबधबा 200 फूट खोल दरीत भीषण आवाज करीत कोसळत होता. आसपासच्या परिघात जलतुषारांचे थवेच्या थवे आवेगाने उसळत घोंगावत जात होते. दोघांच्याही मनात धडधड होती. निसर्गाच्या उदात्त भव्य दर्शनातही एक भयाची छटा होती. परंतु अज्ञात्वातून येणारं आणि अज्ञात ओढीनं खळाळत जाणारं ते पाणी पाहता पाहता दोघे तल्लीन झाले. श्रावणाचा महिना आला की साऱ्या घरादाराला, साऱ्या झाडाझुडपांना सणाचा वास यायचा. भिंतीवर चित्रे काढली जायची. नागपंचमीच्या दिवशी मारुतीच्या देवळासमोरच्या लिंबाऱ्याला झोका बांधीत गावातली अनेक बापे मंडळी तिथं थापेनं जमायची. चटक चमेलीच्या फुलांचा मादक गंध दरवळत असायचा. चौगुल्याच्या बन्सीची आणि कुशाबापूची नेहमी चढाओढ लागायची. झोक्याचे दोर मागे आणि पायाखालच्या आडव्या दांडक्यावर पाय ठेवून बापू झोकावत पुढे जायचा व दांडक्यावर अशी बैठण मारीत हिसका देऊन उभा राहायचा की झोका दुप्पट वेगाने मागे यायचा. 4-5 हिसक्यातच बापूचा झोका लिंबाच्या झुपक्यात जाऊन आदळायचा व वेगाने मागे येऊन पाठीमागच्या झुपक्यात दडायचा. त्याचं पिळदार शरीर अधिक पिळ घ्यायचं. धोत्राचे लफ्फे हर्षाने फुरफुरायचे. या टोकाची त्या टोकाला मान फिरवीत हरी अभिमानाने हुरळून जायचा. पुढे हरी मोठा झाला. त्याचे लग्न झाले. शारदाबाईंसारखी रूपसुंदर पत्नी मिळाली. शारदाबाईंची पहिली मंगळागौर झाली तेव्हा उभ्या आळीतल्या बायकांनी वाड्यावर रात्रभर धुडगूस घातला. झोपाळ्याच्या कड्या रात्रभर करकरत होत्या. गाणी उखाण्यांनी, झिम्मा फुगड्यांनी सारा वाडा डोक्यावर घेतला होता. त्यातच एखाद्या वर्षी चुलत भावाकडून फिरत फिरत गोकुळाष्टमीचा उत्सव गोविंद नानाकडे आला की साऱ्या गावाचा उत्सव होई. नानांच्या मागं कुशाबापूनं कशात खंड पडू दिला नाही की हरिभाऊनं माघार घेतली नाही. भावांचे घास एकमेकांसाठी अडत. मात्र आता इस्टेटीचा प्रश्न निघाला तेव्हा सारे बिनसले. स्वतंत्र संसार थाटायची संधी आयतीच चालून आली असं पाहून शारदाबाईंनी आणखी बिब्बा घातला. हरिभाऊला त्या म्हणाल्या, अहो तुम्हाला ओळखतोय कोण? ज्याच्या त्याच्या तोंडी कुशाबापू कुशाबापू. मेली घरात दुसरी माणसं आहेत की नाहीत? सराफकट्ट्यावर डोळ्यात तेल घालून तुम्ही राबायचं आणि पैसा बापूंच्या संसारात. पैसा तुमचा आणि संसार त्यांचा. मी मरायला आणि दागिने तुमच्या सीतावहिनीला. अगं पण परके का आहेत ते? वहिनीनं माझं किती केलं, तिला नसता दुजेपणा करता आला. शंभू निसुमा ही सवतीची मुलं आहेत हे सांगून तरी खरं वाटतं का? सीतावहिनीनं प्राणासारखं जपलं त्यांना, मला सुद्धा. एवढं जर आहे तर सराफीचे पैसे घरात का वळून घेतले त्यांनी? भाऊ आहे, विकली जमीन असं का नाही म्हणाले? मामांजीचं मन वळवलं आणि वाडा घशात घातला. मामांजींची सारी ठेव त्यांनीच दाबली असली पाहिजे. आपल्याला दिली काढून 4 खणी टपरी.
उत्तरादाखल हरिभाऊ काही तरी बोलणार होता, परंतु त्याच्या मनात येणाऱ्या विचारांचे पंख शारदाबाईंच्या मार्मिक बोलण्यानं मनातल्या मनात कापले गेले. बारीक डोळे करून साऱ्या प्रसंगातून तो आरपार पाहू लागला. हा राहता वाडा आपला नाही, जाणीव पुसटपणाने येत येत मनात स्पष्ट झाली. शारदाबाई वर म्हणाल्या, त्यांनी आपलं दुहेरी पाहिलं. शंभूने कॉलेजच्या पहिल्या वर्षातच दिवे लावले, तेव्हा तडकाफडकी इथे आणून लावला शेतीला, आणि आता जगन्नाथला ठेवले पुण्याला शिकायला. शिक्षणाला पैसे जातात सराफीतले तुमचे माझे. हरीच्या भुवया कपाळावर चढल्या. त्याला आजवर न कळलेलं बायकोनं चाणाक्षपणे हेरलं होतं. वाड्यातल्या साऱ्या वस्तूत, साऱ्या माणसात पसरलेली प्रेमभावना आक्रसून अंग काढून घेऊ लागली. आपली फसवणूक झाली याची त्याला खात्री पटली. तो खुनशी सुरात म्हणाला, असं आहे काय? अहो, काय नुसतं असं असं करता? साधा हिशोब बघा. तुम्ही आणि मी, 2 मुलं, एकतर अंगावर पिणारं, आणि यांची 7-8 मोठी माणसं. बाप्पू, जाऊबाई, शंभू, त्याची बायको सुमा, जगन्नाथ, सासूबाई, त्यांच्याच आई, अशी 7 माणसं, आणि शिवाय ही खादाड मुलं. सून आली तरी सासूंची बाळणपणं चालूच. घर खातील ही कार्टी एक दिवस. जगाविरीत घर आहे तुमचं. हरिभाऊ शुंभासारखा ऐकत राहिला. अहो, आज बाप मुलाला विचारीना. शंभू आणि त्याची बायको उद्या हिंग लावून विचारणार नाहीत यांना. मी लिहून देते. आणि तुम्ही काय मिठ्या मारता त्यांना? तुम्ही जन्मभर धार काढा, मी ताक घुसळते. दूध लोणी त्यांना. हे इतक्या दिवस आपल्या कसं धान्यात आलं नाही याचं हरिभाऊला आश्चर्य वाटलं. कुशाबापू हा वरवर गोड बोलणारा पण भयानक माणूस आहे हे त्याला दिसू लागले. तो वाडा भयानक पिंजऱ्यासारखा दिसू लागला. सारा तटका आपण मागच तोडून टाकायला हवा होता असं त्याला वाटलं. बारीक गोष्टीला भलती वळणं मिळू लागली. एक दिवस कडाडून भांडण झुंपलं आणि हरिभाऊ विभक्त झाला. त्याची ती चर्या पाहताना आणि चोर तर चोर अन वर शिरजोर यासारखी मुक्ताफळ ऐकताना कुशाबापूंचं मनोविश्व हादरून निघालं. वाटणी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी बाप्पू उठले. मनात रुतलेलं शल्य तीक्ष्ण वेदना करीत फणफणत होतं. गोपाळकृष्णाला नमस्कार करताना त्यांच्या गळ्याच्या शिरा दाटल्या, नागपुड्या स्फुंदल्या. कर्मयोगाची शिकवण देणारा भगवान बोटावर सुदर्शन घेऊन गंभीरपणे उभा होता. त्यांच्या मनात काहीतरी निश्चय झाला. चेहऱ्यावरल्या छटा स्थिर झाल्या. बापू बाहेर अंगणात आले. त्यांनी केरसुनी घेतली. सारं अंगण झाडून काढलं. वाड्यापुढचं काढलं, हरीच्या दारापुढचं काढलं. साऱ्या अंगणभर झाडांना पाणी घातलं. हरिभाऊच्या हद्दीतील झाडांना पण घातलं. आपण एकच आहोत असं मनाचं समाधान करून घेतलं. कुशाबापू रोज झाडाला हद्दीत आले की हरीचा संताप अनावर होई, पण दार लोटून घेऊन तो आत तनतन करीत बसे. असे कित्येक दिवस चालले. मुलामुलांवरून, कधी बागेतल्या फुलाफळांवरून, कधी परसातल्या भाजीवरून बायकांची भांडणं झाली. दोन्ही घरात विचित्र तंग वातावरण निर्माण होऊ लागलं. गावात तो एक चर्चेचा विषय होऊन बसला. हरिभाऊला कोणीतरी यावर एक तोडगा सुचवला. एक दिवस भांडणाला भलतंच वळण लागलं. कुशाबापू तालुक्याच्या गावी कोर्ट कामाला गेले होते. 3 दिवसांनी ते परत आले. घराचा दरवाजा उघडून आत शिरणार तो ते क्षणभर गोंधळले. 6 खण अंगण संपत त्यावर, त्या रेषेवर छातीभर उंचीची ओली भिंत उभी होती. त्यांच्या उरात धस्स झालं. या घरानं जे कधी घडलं नव्हतं ते प्रत्ययाला आलं. त्यांच्या अंगातून गरम लाटा धावू लागल्या. पण स्वतःला कसं तरी आवरीत विलक्षण तगमगीत बाप्पूंनी एक दिवस काढला. डोळ्यात कुणी बोट खूप सावं तशी भिंत ठणका निर्माण करू लागली. सकाळी अंगण झाडायला गेले तर एका कोपऱ्यात माना टाकलेली फुलझाडं, वेली यांचा ढीक दिसला. आपल्या हद्दीतील सारी बाग हरिभाऊंनी समूळ उपटून भावाला परत केली होती. आलेला आवंढा रोधीत कुशाबापूंनी पुन्हा अंगण झाडायला सुरुवात केली. भाऊबंदकीची ती भिंत दिसताना प्रत्येक क्षणाला त्यांचा जीव भेगाळून निघत होता. शेवटी त्यांनी काहीतरी निर्णय घेतला. त्यांची चर्या विचित्र झाली. डोळे विस्फारित झाले. ते एका विचित्र माध्यमात गेले. ते घरात गेले. त्यांनी पहार आणली. देवाचं नाव घेतलं आणि भिंतीवर घातली. धाड धाड भिंत पडू लागली. विटांवर पहार खनखन वाजायची आणि बुदुबुदू ढेकळं पडायची.
सीता काकू घाबरत आल्या. त्यांनी नवऱ्याचा हात धरला. त्यांनी तिच्याकडं पाहिलंही नाही. बायकोला बाजूला ढकलून देऊन बापू भिंत पाडू लागले. ते उग्र भासू लागले. घरातल्या सगळ्या माणसांची मनं भीतीने लटलट करू लागली. म्हातारीचा जीव गलबलून गेला. शंभू शेतावर गेला होता. हरिभाऊ मात्र अजून कसा आला नाही याचं सर्वांना आश्चर्य वाटत होतं. पण तो सराफ कट्ट्यावर गेला होता. तो तिथून निघालोच असा निरोप आला. सारी आळी बघायला जमली, पण पुढे जायला कुणाचा धीर होईना. कुशा बापू बेहोश होऊन भिंत पाडत होते. तेवढ्यात हरी आल्याची बातमी आली. लोक एकदा इकडे बघत, एकदा तिकडे बघत. हरी आलाच. त्याच्या हातात लाकडाचं एक दांडकं होतं. कुशा बापूंनी निम्मी शिम्मी भिंत पाडली होती. त्यांची पहार खणखणत होती. ते घामाने निथळत होते. बापूंचं ते अवसान आणि हातातील पहार पाहून वेगात आलेला हरिभाऊ दबकला. क्षणभर गोंधळला. मग त्याने हातातलं दांडू टाकला. बत्त्यासारखी झेप घेऊन पहार हिसकली. कुशाबापूंनी पहार दोन्ही हातांनी आडवी धरली. त्यांचे डोळे लाल झाले होते, पण नाकपुड्या स्पुंदत होत्या. हरीने दोन्ही हातांनी पहार धरून हिसकली. ती हातची जाऊ नये म्हणून बापूंनी पहार छातीशी ओढून दूर झटकले. त्याबरोबर हरिभाऊ धाडकन मागे जाऊन पडला. त्याच्या डोक्याला भिंतीचा कोपरा ठसकन लागला. अंग सावरता सावरता मनात डूक धरून तो अवसानाने व निश्चयाने उठला. दात आवळले होते. तो चिडला होता. बापूंनी भिंतीवर घालण्यासाठी पहार उचलली होती. आ करून लोक पाहत होते. हरीनं एक पाऊल पुढं टाकलं. नजर लावायच्या आत त्यानं जवळचं दांडकं उचलून बापूंच्या उघड्या मस्तकावर खटकन प्रहार केला. हातातली पहार गळून पडत बापू धाडकन जमिनीवर कोसळले. त्यांच्या मस्तकातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. उग्र चेहरा करून हरी उभा होता. कुशाबापू उठते तर आणखी एक प्रहार त्यानं केला असता, इतका तो बेफाम झाला होता. बापूंचं डोकं मांडीवर घेऊन काकू ओक्साबोक्शी रडू लागल्या. बापू मूर्छित पडले होते. काही जणांनी त्यांना उचलून घरात नेले. समोरच्या आबांना ही वार्ता कळाली. तेव्हा म्हातारा काठी टेकीत आला. कापऱ्या आवाजात म्हणाला, काय रे हऱ्या, तुला मात चढलाय काय? थोरल्या भावाला मारतोस? आबा, तुम्हाला मध्ये बोलायचं कारण नाही. भिंत मी बांधली होती, माझ्या हद्दीत होती. हा पाडणारा कोण? तुम्ही माझे पैसे भरून देणार आहात काय? कायद्याच्या दृष्टीनं हरी बरोबर होता. बापूंची ही भावनाही समजून घेण्याजोगी होती. कपाळावर हात मारून घेत आबा तसेच आत गेले. निकरावर आलेल्या हरीचा दंड भिक्कम भटजींनी जाऊन धरला. न बिचकता खणखणीत आवाजात ते अधिकारी सुरात म्हणाले, तू आता घरात चल पाहू, इथे उभा राहू नकोस. हरीला त्यांनी घरात ओढीत नेलं. बापू शुद्धीवर नव्हते. साऱ्या गावातली हितेच्छू मंडळी वाड्याकडं येऊ जाऊ लागली. त्या अश्राप मातीविटांचा ढिगारा मात्र तेथेच तसाच पडला होता. रक्ताचे थेंब जमिनीत जिरून गेले होते. या प्रकारास अनेक दिवस झाले. बापूंना हलके हलके बरे झाले, तथापि ते धीरगंभीर झाले होते. गावात हरिभाऊचा सराफीचा धंदा जोरात चालला होता. त्याने दुसरीकडे घर विकत घेतलं व नीट वाढून बांधायचं ठरवलं. साऱ्या भाऊबंदकीचं मूळच उखडून टाकायचं त्यानं ठरवलं. साऱ्यांचं सूड घेतल्याचं समाधान तो मिळवणार होता. राहतं घर उस्तरायलाच त्यानं सुरुवात केली. त्याचा मालमसाला तिकडे वाहून न्यायला प्रारंभ झाला. शेवटी एक दिवस त्या घराचा नुसता मांडव झाला. मग लाकडंही नेली. हरीला कोणी विचारलं तर म्हणाला, शेतखाना करतो आता इथं, वाड्यात राहा म्हणावं तू एकटा. बापूंच्या मनाचा चौथराच खचू लागला. बायको एक दिवस म्हणाली, आपण काय एवढं मनाला लावून घेता उगच? बापूंची मुद्रा हताश होती. का लावून घेता? माझं मला ते कधी कळलं नाही. मी म्हणते ते घर जर त्यांचं आहे तर करीनात का वाटोळं? खरं आहे तुझं म्हणणं, पण ही भाषाच कधी आली नाही मला. ते घर त्यांचं नाही आणि हे घर माझं नाही. बापूंनी हताश सुस्कारा टाकला. बापूंना काहीतरी खोल खोल सुचवायचं होतं. सीता काकूंना ते कळलंच नाही. त्या परत भाबडेपणानं म्हणाल्या, त्यांना जर आपण नको तर आपण कशाला लोभ ठेवायचा? झाडाच्या फांद्या कधीतरी दूर जायच्याच. कुठे मोठं सख्खं नातं आहे? नाती ध्यानात घेऊन प्रेम करावं हे मला कोणीच शिकवलं नाही. प्रेम पहिलं कळलं, नाती नंतर कळली. नानांनी आमच्यासाठी जीव आटवला. त्यांना व्यवहार काय कळत नव्हता? माणसाच्या बरोबर शेवटी घरदारं थोडीच येणार आहेत. अहो,
पण हे हरिभाऊजींना नको का कळायला? तेच मी त्याला जीव तोडून सांगत आलो. सारं कळून घेऊन त्यानं त्या हट्टानं नाकारलं. त्याची मुलं मोठी झाली की मग माझी आठवण होईल त्याला, त्यानं चूक केली म्हणून. आपण का करायची? तुला कळणार नाही हे. शंभूला कधीच कळलं नाही. कदाचित जगन्नाथाला कळलं तर कळेल. हे घर रक्तमांसाइतकं जवळचं वाटतं मला. बापू बोलता बोलता भावनावश होऊ लागले होते. तेवढ्यात देवघरात दगड पडल्याचा आवाज आला. काकूंनी दचकून पाहिलं तर 2 घरांच्या मधल्या भिंतीत बसवलेली त्या बाजूची तुळई तिकडे हरीच्या माणसांनी उपटून काढली होती आणि ती निघताच आरपार बारीक भोसका तयार झाला. भिंतीचा मोठा पोपटा देवघरात पडून फुटला. नवरा बायकोनी संचितपणे एकमेकांकडे पाहिलं. बापू आता तिकडे जातात की काय आणि परत मागचा प्रसंग ओढवतो की काय या कल्पनेनं सीताकाकू घाबरल्या. पण बापूंनी निर्विकारपणे गीता काढली आणि वाचायला सुरुवात केली. श्लोक वाचता वाचता त्यांच्या आवाजाला केविलवाना कंप येई. डोळ्यातून अक्षरे सुटत, पण ते तसेच रेटून वाचत राहिले. हरिभाऊचा इमला पावसाळ्याच्या आत तयार झाला. घरभरणी झाली. कुशाबापूंना बोलावणे आले नाही. एक कुशाबापू सोडून सारा गाव जेवून गेला. तथापि लोकांच्या मनात आपल्याविषयी आदर नाही हे हरिभाऊलाही कळून चुकलं. कुशाबापूंच्या वाड्याला आता अवकळा आल्यासारखी वाटे, पण नित्याची येणारी माणसे यायला चुकली नाहीत. तरी कुशाबापू आता खंगल्यासारखे दिसत. आषाढाचा महिना आला. पावसाचा शिडका होताच अंगणातली झाडं टवटवीत झाली. पाठीमागची गर्द राई नव्या तारुण्याने मुसमुसली. बापूंना उत्साह नव्हता, उमेद नव्हती. तरी त्यांनी सारे वेल लावले. पडवळीचा मांडव पुन्हा उभा केला. फुलझाडांना बहर येऊ लागला. दोडक्याचा वेल आपली जागा पटकावून शेवग्याला वळसे मारून भद्रासारखा लोंबू लागला. यावर्षी हरिभाऊ गोपाळकृष्णाचा उत्सव करणार होता. त्याने कृष्णाची नवी मूर्ती आणून स्थानापन्न केली. यावर्षी त्याची उत्सवाची पाळी होती. शारदाबाई दिमाखात होत्या. श्रावणाचा महिना जवळ सरकू लागला तशी बाप्पूंची घालमेल वाढू लागली. एक दिवस त्यांना ताप आला. त्यांनी अंथरूण धरलं. जगन्नाथाचा ध्यास घेतला. श्रावणातल्या सणांचा गंध बाप्पूंच्या मनात दरवळत होता. श्रावणी सोमवारी कपर्दिकेश्वराला यात्रा भरू लागी. नागपंचमी आली. मारुती पुढच्या लिंबाऱ्याला परत झोक्याचा कार्यक्रम झाला. कुशाबापू अंथरुणावरच होते. नारळी पौर्णिमा झाली. हरिभाऊच्या घरी कथाकीर्तनाला प्रारंभ झाला. त्याची चित्र मनात उभी करीत बापू कष्टी होत. सारा गाव हरीच्याकडे होता. बापूंना कुणी बोलावलेच नाही. तेवढ्यात जगन्नाथ पुण्याहून आला तेव्हा बापूंना बरं वाटलं. कृष्ण जन्माचा दिवस आला. भिक्कम भटजींनी येऊन देवाला अभिषेक केला. भागवतातला अध्याय वाचला. बापूंच्या जीवाला विलक्षण धाप लागली होती. श्रावणातलं ऊन पावसाच्या धारेच्या हातून चलाखीने निसटायचं. चिंचेला नाजूक फिकट पिवळी फुलं आली होती. त्यांच्या अंगावर केसरी धमन्या दिसत होत्या. कांचनावर पांढरट पिवळी रेशमी फुलं हसत होती. बिट्टी तर पिवळ्या धमक अलंकारांनी गौरीसारखी नटली होती. प्राजक्त मनापासून डवरला होता. तेरड्याची झाडं जशी पिचकारीने रंग उडवीत होती. मुंजाबाच्या डोंगरावरून फेसाळलेला धबधबा ओसंडून लागला होता. रेशमी ऊन त्याला गुदगुल्या करीत होतं. संध्याकाळ झाली. जाईच्या मांडवावर पर्यांची पावलं उमटली. प्राजक्ताच्या कळ्यांना पुन्हा फुलायची घाई झाली. गुलबाशीच्या कळ्या लाजत लाजत हसल्या. तांबूस संध्याकाळच त्या झाडांवर येऊन उतरल्यासारखी वाटली. हिरवी चमक टाकीत काजवा उडू लागला. अदृश्य गंधाचा थवा घराभोवती घोटाळू लागला. सीताकाकूंनी तुळशी वृंदावनाजवळ काचेचा दिवा टांगला. तो कंदील वाऱ्याने अंगाभोवती फिरे. प्रकाशाच्या शलाकांचं कमळ अंगणभर उलटसुलट फिरू लागलं. बापूंनी उत्कटपणे हाक मारली, जगन्नाथ. काय बापू? काही नाही म्हटलं. आहेस की नाही? हा काय इथंच आहे. असं बरं का बा, माझं काही काम नाही. 5-7 मिनटं गेली. बापूंनी परत हाक मारली, बाळ जगन्नाथ. काय बापू? बापू गांगरले. तुला हाक मारली नाही का मी? सहज नाव आलं तोंडातून. देवाचं. आला आहेस तर बस इथं. अरे तू आपला मुंजाबाचा डोंगरावरचा धबधबा पाहिलास का? हो पाहिला की. त्याचं काय? जगन्नाथ जवळ बसत म्हणाला. नाही त्याचं काही नाही. म्हटलं पाहिलास की नाही?
आमच्या लहानपणापासून तो आहे तिथे. जगन्नाथने हं करून साथ दिली. मनात साठवलेलं एक दृश्य बापूंना सांगायचं होतं. ते ओठातून उमटू लागलं. बरं का जगन्नाथ? हं. एकदा त्या डोंगरावर गेलो होतो. हं. धबधबा खाली टाकून पार वर गेलो होतो. दुपार कल्ली होती. हं. पाऊस आपला होता नव्हता. पश्चिमेच्या बाजूला आपलं गाव होतं. तशात दुरून धुकं यायला लागलं. दरीतून वर यायला लागलं. सूर्य ढगात दडला होता. तेवढ्यात बरं का, आकाशातून आपल्या गावावर धुक्याचा लोटच्या लोट कोसळू लागला. ते गंगावतरणाच्या चित्रात आहे ना, तसा आकाशातून धुक्याच्या लोटच्या लोट खाली उतरत होता. पाऊसच असावा तो. मग काय झालं? तेवढ्यात पश्चिमेकडचे ढग वर सरकले आणि पिवळं पिवळं ऊन पसरलं. खालच्या खलाटीत उन्हाचा जसा डोहच तयार झाला आणि आकाशात इंद्रधनुष्य तयार झालं. आहा, तुला खोटं वाटेल जगन्नाथ, पण त्याचं एक टोक मुंजाबाच्या डोंगरावर टेकलं होतं. तुम्ही पाहिलं ते? पाहिलं. अरे, त्या रंगात हात घातला मी, त्या इंद्रधनुष्यात. आसपासचं गवतसुद्धा रंगीत झालं होतं. जगन्नाथला आश्चर्य वाटलं. बापू काहीतरीच बोलतायत असं त्याला वाटतं न वाटतं तोच ते म्हणाले, अरे वेड्या, खोटं का बोलतोय मी? अरे, एकट्यानं नाही पाहिलं. बापू चटकन बोलून गेले. मग कोण होतं बरोबर? कोण होतं? अरे, हरी होता. त्यांनी विचित्र उच्छ्वास सोडला. हां, म्हणजे हरी काका. तो होता. आठवणीबरोबर तिच्या कुशीतून हरीचीही आठवण पुन्हा आलीच. बाप्पूंचा घसा रुद्ध झाला. त्यांनी जगन्नाथाला विचारलं, आवाज कसला येतोय रे? नदीला पूर आलाय ना, त्याचा आवाज घुमतोय. बापू बराच वेळ स्तब्ध राहिले. नदीचा आवाज घुमत होता. रात्र वाढली. बापू बेचैन झाले होते. अंगात ताप होता. त्यांची उलाढाल चालली होती. हरीच्या घरी श्रीकृष्ण जन्माची दंगल उडाली होती. सकाळ झाली. तलम वस्त्रासारखं रेशमी ऊन पडलं. इतकं तलम की बोटाच्या चिमटीत धरून उचलावं व बाजूला काढून ठेवावं. उन्हात पावसाच्या कण्या मधून मधून उधळत होत्या. दिवस वर आला. गॅसच्या बत्तीचा प्रकाश लहान मोठा होता. तसा प्रकाशाचा खेळ चालू होता. नंतर ऊन पिवळं चटक होऊ लागलं. जगन्नाथ मागल्या दारी होता. बापूंना उठवत नव्हतं, पण त्या उन्हाकडं पाहून त्यांना ताजं ताजं वाटू लागले. ते तसेच उठले. काठी टेकत टेकत परसात गेले. सारी झाडं-झुडं उल्हासानं नटली होती. हिरव्यागार आंबराईतून महालक्ष्मीच्या देवळाचा कळस झगमगत होता. तरंगत जाणाऱ्या ढगांच्या कुरळ्या वलयांमुळे आकाशाचं भिरभिरं कळसावर टेकून मंद फिरत आहे असं वाटत होतं आणि डोंगरावरचा तो धबधबा उसळत होता. घराची राखण करीत लहा जीप काढीत इमानी कुत्रा बसून असावा तसा मोरपंखी डोंगर धबधब्याची जीप काढीत होता. बापूंचं चित्त हरखून गेलं. तेवढ्यात जगन्नाथ आला. बापूंना पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही कसे उठलात? मला बरं वाटतंय रे आता. ते काही नाही, तुम्ही आज चला पाहू. जगन्नाथने त्यांचा हात धरला. त्यांना परत गादीवर झोपवलं. जरा वेळाने बापू परत उठले. कशाला उठलात तुम्ही? तुम्हाला बरं नाही ना? खरं सांगू जगन्नाथ, मला सुचिरभूत वाटत नाही. थोडं अंग ओलं करून घेऊन म्हणतो. हो ना करता बापूंनी हट्टाने स्नान केले. देवघराजवळ ते धडपडत गेले. गोपाळकृष्णाला तुळशीपत्र वाहिलं. परत अंथरुणात येऊन पडले. एकदा डाव्या कुशीवर पडले, मग उजवीवर वळले. जरा वेळ नुसते आड्याकडे पाहत राहिले. मग उठून बसले, पण चैन पडेना. पुन्हा लवंडले. जगन्नाथ घरात होता. श्रावणाचं ऊन सुदर्शनासारखं भिरभिरत येऊन निघून जात होतं. घड्याळात 12चे टोल पडले. तेव्हा बापू कष्टाने उठले. तोल सावरीत माझघरात गेले. काठीवर सोवळ्याने वाळत घातलेले धोतर होतं, ते नेसले. उघड्या अंगावर उपरणं गुंडाळून तसेच तोल सावरीत बाहेर आले. हातात टेकायला काठी घेतली. गोपाळकृष्णाकडं पाहिलं. तेवढ्यात सीता काकू जगन्नाथ आले. दोघेही घाबरले. कुठे निघालात तुम्ही? काळजी करीत सीता काकूंनी अधीरतेने विचारलं. बापूंनी त्यांच्या नजरेस नजर दिली नाही. ते खाली पाहत होते. अगदी खालच्या रुंद आवाजाला निश्चयाची जोड देत ते म्हणाले, मी प्रसादाला चाललोय हरीकडे. काकांकडं? जगन्नाथ. बापूंनी त्याच्याकडे पाहिलं नाही, फक्त आवंडा गिळला. पण निश्चयानं नुसती मान हलवली. हो, त्याच्याकडं.
बापू, पण तुम्हाला निमंत्रण नाही, तो नुसता घोटाळा करील. जगन्नाथाला भलतीच भीती वाटू लागली. काकू पुढे झाल्या आणि जगन्नाथ दार अडवून उभा राहिला. घोगऱ्या पण करारी आवाजात बापू म्हणाले, मी जाणार आहे, मला अडवण्याचं पाप तुम्ही करू नका. बापूंनी निश्चयानं पाऊल टाकलं. काकूंच्या उरात कळ उठली. त्या अजिजीनं म्हणाल्या, पण तो काय करेल सांगता येत नाही. शिवाय लोक काय म्हणतील. जगन्नाथ. बापूंनी मान हळूहळू वर केली. क्षणभर ते स्तब्ध राहिले व निर्धाराने म्हणाले, मी जाणार आहे. जगन्नाथाच्या हाताला हिसडा देऊन बापू निघाले. अरे, तू तरी जा त्यांच्याबरोबर, काकू म्हणाल्या. बापू धीमी पावले टाकीत चालू लागले. त्यांचा दंड धरून जगन्नाथ चालू लागला. हरिकाकाचं घर जवळ येऊ लागलं तशी जगन्नाथाच्या पायातली शक्ती गळू लागली. पायापासून मस्तकाकडे शहाऱ्यांच्या लाटा जाऊ लागल्या. त्याने परत प्रश्न टाकला, खरंच जायचंय का काकाकडे? बापूंनी त्याच्या हातातून दंड हिसकला. ते जरा जरा चालू लागले. आसपास लोक संचितपणे पाहत होते. बापू हरिभाऊच्या दारातून आत आले. ओसरीवर दोन्ही बाजूस 100 माणसांची पानं मांडली होती. भात वाढला होता. उदबत्त्या लावल्या होत्या. हरिभाऊ अग्नीला आहुती देऊन घरातून बाहेर आला की संकल्प सोडून मंडळी जेवायला प्रारंभ करणार होती. कुणीतरी म्हणालं, अरे कुशाबापू. सगळे एकदम चपापले. कुशाबापू कोणाकडे न पाहता पंक्तीतून सरळ पुढे आत आले. सारं वातावरण तंग झालं. कोणी पाटावर उठून उभे राहिले. कुशाबापू पुढे झाले. देवघराजवळ गेले. क्षणाक्षणाला अधीरता वाढत होती. हरिभाऊ बाहेर येण्याचा अवकाश होता. बापूंनी गोपाळकृष्णाला फुल तुळस वाहिली. उपरण्याने डोळे टिपले. देवापुढे साष्टांग नमस्कार घातला. उभे राहिले. जवळ पंक्तीत हरिभाऊसाठी चांदीच्या ताटात नैवेद्याचा प्रसाद होता. संथपणे पावले टाकीत ते त्याच ताटावर जाऊन बसले. जगन्नाथाच्या मनाला विलक्षण वेग आला होता. भिक्कम भटांना साऱ्या अरिष्टाची कल्पना आली होती. ते बापूंच्या जवळ उभे राहिले. हरिभाऊचा सासरा विलक्षण काळजाने दारात उभा राहिला. हरिभाऊनं अग्नीला आहुती दिली व तो बाहेर निघाला. तो येताना दिसताच साऱ्यांच्या अंगावर तरारून काटा आला. हरिभाऊ बाहेर आला. बापूंना आपल्या पानावर पाहताच तो धसकन दचकला. त्याचे अंगांग झंकारले. हातापायातून शहाऱ्यांचे लोट उसळू लागले. त्याच आविर्भावात तो गोठून जागच्या जागी खेळला. बापू? हो, बापूच. की काही भुताटकी? बापूंनी अपोषण घेतलं होतं. अन्नब्रह्माचा घास घेण्यापूर्वी डोळे मिटून ते ताटाला नमस्कार करीत होते. ताटाला की हरिभाऊला? प्रचंड स्फोट झाल्यासारखा आवाज हरिभाऊच्या मनात आला. विजेचा लोळच्या लोळ त्याच्या अंगातून दणकन निघून गेला. कांठळ्या बसल्याचा आवाज स्विंग करत सगळीकडे निघू लागला. डोळ्यांपुढच्या माणसांची चित्र मागे पुढे खालीवर होऊ लागली. भिक्कम भटांनी त्याचा दंड धरला. हरिभाऊ, तुम्ही या इथं, या इकडच्या पानावर बसायचं, असं म्हणत त्याला पुढे रेटलं. हरीचं सारं शरीर भिजलेल्या गोधडीसारखं जड झालं होतं. त्याची पावलं धपधप पुढे पडली. त्याच्या डोळ्यात विस्पारलेली व तशीच राहिलेली बुबुळे फक्त होती. साऱ्या बाजूंनी लोकांचे डोळे त्याच्यावर रोखले गेले होते. रोखलेल्या डोळ्यांचे थवेच या नजरांच्या पिंजऱ्यात आपण कैद आहोत असं त्याला जाणवलं. हे घर कुशाबापूंचं तर नाही. त्यांच्या घरात आपण आगंतुक आलोत म्हणून तर हा रोष नाही. त्याला एकही जाणीव पकडता येईना. त्याचे हात थरथर कापत होते. भटजी म्हणाले, बसा तुम्ही खाली. हरिभाऊ मटकन खाली बसला. तो घामाने निथळला होता. कांठळ्या बसल्याचा आवाज चालूच होता. त्याच्या मनानं जसा कुठं पळच काढला होता. त्याला काही नीट कळत नव्हतं. भिक्कम भटांनी संकल्पाचं पाणी सोडलं व ते खुल्या खणखणीत व खुशीच्या आवाजाने म्हणाले, हा मंडळी, करा जेवायला सुरुवात. हां हरिभाऊ, करा सुरुवात. बराच उशीर झाला. सगळ्यांचे हात पुढे झाले तसा हरिभाऊंचा हात यंत्रासारखा आपोआप पुढे आला. मुदीवर तळहात टेकून संबंध पंजाने त्याने चाचपडत भात कालवला. तेव्हा लोकांच्या मनाची ताणलेली प्रत्यंचा सैल झाली. सर्वांनी सुटकेचा दीर्घ सुस्कारा टाकला. बापू जेवणात मग्न होते. ते वेगळ्याच तंद्रीत होते. भिक्कम भट मात्र मनात खुशीनं हसत होते. जगन्नाथ मात्र तिथून निसटून दूर बैठकीवर खांबाआड जाऊन बसला. या मुरदाड काकाच्या घरात पाणीसुद्धा प्यायची त्याची तयारी नव्हती. मुळीच तयारी नव्हती. श्रावणसरी फेर धरून रिमझिमत होत्या.
उन्हासारखं सोनेरी हसत होत्या. उन्हाचा ऊर मात्र भरभरून येत होता.